सनातन संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त भव्य सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाचे आयोजन। देशभरातून संत, महंत, मंत्री आणि 20,000हून अधिक धर्मनिष्ठ सहभागी। फोंडा येथे 3 दिवस अध्यात्माची दिव्य ज्ञानगंगा प्रवाहित होणार। सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर जयंत बाळाजी आठवले यांच्या 83व्या जन्मोत्सवानिमित्त आणि संस्थेचे रौप्य महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने गोव्यात सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाचं भव्य आयोजन करण्यात आलं आहे। हा महोत्सव 17 ते 19 मे 2025 या कालावधीत फोंडा येथील फार्मागुडी परिसरात असलेल्या गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावर होणार असून या ऐतिहासिक सोहळ्यात देशभरातून अनेक प्रतिष्ठित संत, महंत, मंत्री, हिंदुत्वनिष्ठ विचारवंत, उद्योजक आणि धर्मप्रेमी हिंदू असा सुमारे 20,000हून अधिक लोकांचा सहभाग असेल, अशी माहिती सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते चेतन राजहंस यांनी पत्रकार परिषदेत दिली। पणजी येथील पत्रकार परिषदेत महोत्सवाच्या धर्मेण जयते राष्ट्रम या घोषवाक्यासह बौद्ध चिन्हाचं अनावरण करण्यात आलं। चेतन राजहंस म्हणाले, गेली 25 वर्ष सनातन संस्था गोमंतक भूमीत आदर्श आणि संस्कारी पिढी घडवण्याचा वसा घेत कार्यरत आहे। या महोत्सवानिमित्त रामराज्याच्या आदर्श राष्ट्र निर्मितीसाठी सामूहिक संकल्प केला जाईल, ज्यामुळे सर्व आध्यात्मिक आणि हिंदू संघटनांमधील धर्मबंधुत्व अधिक दृढ होईल। या महोत्सवात देशभरातून आलेल्या संत महंतांची विशेष संतसभा आयोजित करण्यात आली असून राष्ट्र, धर्म, संस्कृती आणि हिंदू समाजाच्या पुनरुत्थानासाठी त्यांचं मार्गदर्शन मिळणार आहे। याशिवाय विविध क्षेत्रातील मान्यवर वक्तेही आपले विचार व्यक्त करणार आहेत। या महोत्सवासाठी आर्ट ऑफ लिव्हिंगचे गुरुदेव श्री श्री रविशंकरजी, पतंजली योगपीठाचे संस्थापक योग ऋषी स्वामी रामदेवजी, श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरीजी, महासचिव चंपत रायजी, अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत रवींद्र पुरीजी महाराज, अयोध्या हनुमानगढी येथील महंत राजूदास, कुंडई तपोभूमीचे पद्मश्री सद्गुरू ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजी, सनातन बोर्डचे प्रणेते देवकीनंदन ठाकूरजी महाराज, केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक, गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, तेलंगणाचे भाजप आमदार टी राजा सिंह, माजी केंद्रीय माहिती आयुक्त उदय माहुरकर तसेच सर्वोच्च न्यायालयातील प्रसिद्ध अधिवक्ता विष्णुशंकर जैन यांच्यासह अनेक मान्यवरांना आमंत्रित करण्यात आलं आहे। गोव्याच्या भूमीत प्रथमच अशा प्रकारचा व्यापक आणि भव्य सोहळा होत असून या 3 दिवसीय महोत्सवात धर्म आणि अध्यात्माची दिव्य ज्ञानगंगा प्रवाहित होणार असल्याने तो जणू गोव्याच्या भूमीतील कुंभमेळाच ठरेल असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।